मला एक कायम क्युरिओसिटी वाटायची आधीपासून की हॉटेल्स जेव्हा इस्टॅब्लिश होतात तेव्हा ते लोकेशन कसं ठरतं, काय काय फॅक्टर्स चेक करता तुम्ही? कोणताही उद्योगमध्ये एक चांगल्या भेळसारखं आहे. तुम्हाला कुरमुरे जास्त आवडतात म्हणून तुम्ही फक्त कुरमुरे खाऊ नाही शकत. कामतांचा कस्टमर रिटेन्शन रेट हा 60% आहे. का बरं आहे असं वाटतं लोकांना सारखे कामतांकडे? बऱ्याच लोकांकडे मी काम केलंय. ओबरॉय हॉटेलमध्ये काम केलेलं ट्रेनी म्हणून. चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे विठ्ठल कामत सर. काय काय शिकलात वडिलांकडून तुम्ही? सर्वात उत्तम कस्टमर तो आहे जो तुम्हाला कंप्लेंट देतो. मंडळी नमस्कार. वैचारिक किड्याच्या वैचारिक गप्पांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, भारतातल्या हॉटेल इंडस्ट्रीतलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे द विठ्ठल कामत. विठ्ठल कामत या मराठमोळ्या माणसाने मराठी माणसाचं नाव हॉटेल इंडस्ट्रीच्या माध्यमातून देशाच्या बाहेर नेलं. सगळं जग त्यांना आज ओळखतं आणि त्यांचीच लिगसी पुढे नेणारे त्यांचे सुपुत्र आज वैचारिक किड्यावर आलेत. विशाल विठ्ठल कामत. हॅलो सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं वैचारिक किड्यावर. थँक्यू. आज खूप मजा येणार आहे गप्पांना, कारण हॉटेल इंडस्ट्रीतले किस्से, त्यांचा अनुभव आणि त्यांच्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काय काय मजा मस्ती असते हे आपण आज जाणून घेणार आहोत. प्लस विशाल सरांची ओळख द्यायची म्हणजे ते एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत कामत हॉटेल इंडियाचे. प्लस CII कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री याचे ते चेअरमन आहेत. आणि आय एम नॉट रॉंग इफ आय एम नॉट रॉंग सर, तुम्ही यंगेस्ट चेअरपर्सन आहात. यंगेस्ट चेअरपर्सन ऑफ महाराष्ट्र. सो एपिसोड पूर्ण बघा, खूप मजा येणार आहे. विशाल सर कसे आहात? बस ठीक. तुम्ही थर्ड जनरेशन आहात. हो. तुमच्या आजोबांनी व्यवसाय सुरू केला, आता तुम्ही तो सक्सेसफुली पुढे नेताय. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काय महत्त्वाचं असतं सर? कस्टमर सॅटिस्फॅक्शन की लॅविश हॉस्पिटॅलिटी की तगडं मार्केटिंग? कोणताही उद्योगमध्ये एक चांगल्या भेळसारखं आहे. तुम्हाला कुरमुरे जास्त आवडतात म्हणून तुम्ही फक्त कुरमुरे खाऊ नाही शकत. तुम्हाला शेव पाहिजे, मसाले पाहिजे. तसंच तुमचा उद्योग जो आहे, हॉस्पिटॅलिटी असो किंवा कोणताही असो, एक उत्कृष्ट भेळ जर पाहिजे तर त्याच्यात काही लोक तिखट जास्त पाहिजे तर तिखट जास्त करणार. तर तुम्ही म्हणा की काही कंपनीची स्ट्रेंथ मार्केटिंग असू शकते, तर काही लोकांचं प्रोडक्ट असू शकतं. तर हे एक पण भेलमध्ये जसं लोकांचा चॉईस असतो तसं जो उद्योजक आहे तो त्याच्या आवडीप्रमाणे तो काही गोष्टीवर जास्त फोकस करतो. सो कोणताही एक महत्त्वाचा नाही, पण एकत्र आल्यावर तो मग तुमच्या कस्टमरला रुचीदार लागावं असं तुमचा भेळ पाहिजे. क्या बात आहे. आत्ता तुमचे किती हॉटेल्स आहेत भारतात सर? 20च्या अराउंड. हॉटेल्स आहेत भरपूर, रेस्टॉरंट्स पण आहेत. किती आहेत महत्त्वाचं नाही, पण दर ह्याच्यामध्ये तुमचा कस्टमर कसा जातो खुश ते महत्त्वाचं आहे. आणि मला एक कायम क्युरिओसिटी वाटायची आधीपासून की हॉटेल्स जेव्हा इस्टॅब्लिश होतात तेव्हा ते लोकेशन कसं ठरतं, काय काय फॅक्टर्स चेक करता तुम्ही? आपल्याला कधी कधी वाटतं की इकडे का, तर तुम्हाला पहिलं बघायचं आहे की तिकडे गरज आहे का. बरीचकडे गरज असते, पण गरज असून किती लोक ती गरज फुलफिल करू शकतात. म्हणजे तिकडे कस्टमरचं फुटफॉल आपण जे म्हणतो की किती लोक येतात, केव्हा येतात, वर्षामध्ये कितींदा रेग्युलर येतात किंवा सीझनल येतात, आजूबाजू कॉम्पिटिशन कोण आहे आणि तुमचं कस्टमर कसा आहे. म्हणजे आता एक्झाम्पल, काही लोकेशनला तुम्ही व्हेजिटेरियन दिलं तर चालेल, काही लोकेशनला तुम्हाला रेस्टॉरंट अँड बार पाहिजे, काही लोकांना तुम्हाला रूम पाहिजे, काही. सो त्याप्रमाणे तुम्हाला बघायचे की मार्केटमध्ये गॅप काय. सो फर्स्ट यू हॅव टू मॅप द मार्केट मॅप करणं. त्या मॅप करण्यानंतर तुम्हाला कळतं की मार्केटमधनं गॅप काय. त्या गॅपनंतर मग तुम्हाला तो मार्केट टॅप म्हणजे तुम्हाला की बाबा, सो ह्या गॅप टॅप हा तुम्हाला एक करायलाच लागतो. तुमच्या हॉटेल्सपैकी माझं आवडतं लोकेशन आहे जाधवगड. म्हणजे पुण्याच्या जवळ आहे. मी काही लग्नांना पण गेलोय तिथे, फॅमिलीला पण घेऊन गेलोय. कुठून आलेली ही संकल्पना डोक्यात? कारण अशी हॉटेल जास्त राजस्थानकडे बघायला मिळतात आणि हे खूप भारी हेरिटेज हॉटेल आहे. कुठून आलेली संकल्पना आणि कसं काम केलं त्याच्यावर? पहिलं तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की अजून असे सुंदर हॉटेल नाही आहेत. जेव्हा की महाराष्ट्रामध्ये जेवढे किल्ले आहेत तेवढे कोणत्याही राज्यामध्ये नाही. शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या अनेक लोकांनी जे पुढे जाऊन किल्ले एवढे सुंदर बांधले, अंग्रेजांनी त्याचा तर वाटोळा केलाच, पण त्याच्यानंतर ते वेगळ्या कारणामुळे ते डेव्हलप होऊ शकले नाही. आणि हा एक निगेटिव्ह पार्ट आहे. पण एक प्लस पॉईंटवर जे येतो, माझ्या वडील आणि जेव्हा जाधवराव कुटुंब जेव्हा भेटले 2005मध्ये आणि मी पहिल्यांदा जाऊन बघितलं, तेव्हाच माझ्या वडिलांना आणि मला ते एकदम म्हणजे इन्स्टंट प्रेम आपण म्हणतो ना, लव्ह ॲट फर्स्ट साईट. आणि त्याच्यात काय काय होऊ शकतं ते आपल्याला दिसत होतं आणि आम्हाला जाधवराव कुटुंबाकडनं उत्तम सपोर्ट मिळाला. त्याच्यामुळे तो जो एक कल्पना होती ती कल्पना तो साध्य करून आज एवढा छान चालतो आहे, एवढं नाव कमवलं आहे एवढं. आणि तिकडे गेल्यावर एक पॉझिटिव्ह वाईब्स
तिकडे 2005 साला जेव्हा मी फर्स्ट टाईम गेलो तेव्हा अनफॉर्च्युनेटली तो एक दुष्काळ भाग आहे, पण तिकडे एवढे वर्ष आपल्या जाधवगडचे एक एक मेंबरांनी पाणी न घालता झाडं त्यांच्या घामाने उगवलं आहे, म्हणून आज कोणी बिलीव्ह नाही करणार बिफोर अँड आफ्टर फोटो तिकडे निम्मे काय झाडं होती, आज तो एक जंगल झाला आहे. मोर दॅन 30 वेगळे वेगळे पक्षी प्राणी अनेक जनावर तिकडे राहतात रेग्युलरली सीजनली. सो इट्स यू फील ग्रेट की हां आय एम एबल टू ॲड्स व्हॅल्यू. आणि त्याच्यात आमचे जे आजूबाजू जे गावाची लोकं आहेत त्या लोकांनी पण आम्हाला खूप साथ दिला. आपल्याकडे कामाला पण आहेत, आम्ही त्यांच्याकडनं वेगळी गोष्ट पण घेतो. सो जेव्हा आपण एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट करतो तर आपोआप लोक मग जुळतात. सो तसं तो एक मिसाल झाला आहे महाराष्ट्रासाठी. अँड आय होप दॅट हा तो मिसाल नाही राहत आणि अनेक असे निघतात. ती प्रॉपर्टी आधी पडझड झालेली होती की तुम्ही घेतली तेव्हा ती मेंटेन्ड होती? आणि काय त्यांचं ते घर होतं पण ते असं नव्हतं. ऑफकोर्स पूर्वीच्या काळामध्ये वेगळंच होतं सर्व, जसं आपण वेगळे वेगळे वाडे बघतो तर ती पण आपल्याला जर अपडेट करणं की आज सिम्पल थिंग टॉयलेटसारखी गोष्ट त्या काळामध्ये वेगळं होतं. इंटरनेट नव्हतं, इलेक्ट्रिसिटी नव्हतं. सो हे बट नॅचरली आपल्याला ॲड करायची गोष्ट असतात. पण तेव्हा पण त्या लोकांनी त्यांची पूर्वजांचं घर आहे तर त्यांनी सुंदर ठेवलेलं, त्या सुंदरतामध्ये आम्ही अजून थोडं काय वाढवलं. क्या बात. रिस्पॉन्स कसा आहे लोकांचा जाधवगडला? तू एवढे वेळ गेलायस, मला तू सांग काय रिस्पॉन्स आहे. जर तुझ्यासारखा जो सर्वीकडे फिरत असतो, जर तुम्ही 3दा 4दा गेलेत तर किती लोक परत येत असणार तू विचार कर. तू किती बिझी आहेस. सगळ्यात जास्त काय आवडतं माहितीये का? ती डोअर ओपनिंग सेरेमनी आणि ते हे असतं तुतारी वगैरे वाजते. करेक्ट. महादरवाजाचा जो प्रथा आहे बरोबर, तो बंद होतो आणि उघडतो. ते फिक्स टायमिंग आहे तर त्याचं एक सेरेमनी आहे. तर ते एक छान आहे ते बघायला एकदम. क्या बात आहे. मला रिसर्च करताना एक फॅक्ट कळाली की कामतांचा कस्टमर रिटेन्शन रेट हा 60% आहे. दॅट इज ह्यूज नंबर. सो का बरं असं वाटतं लोकांना सारखे कामतांकडे? ॲक्च्युली वेगळ्या लेवलला वेगळं आहे. जसं की आमच्या हॉटेल्समध्ये जसं ऑर्किड हॉटेल आहे, जाधवगड ऑर्किड, इराबाई ऑर्किड जे आमचे अनेक जागामध्ये आहे, तिकडे अंदाजे आपलं 35% आहे. पण जे आपले इटिंग रेस्टॉरंट्स आहेत जसे की सम्राट आहे, स्टेटस आहे, कामत रेस्टॉरंट्स आहेत, ह्याच्या करता आहे कारण हे प्रोडक्ट्स असे आहेत ज्याच्यात तुम्ही रेग्युलर जाऊ शकतात. आता इडली तुम्ही एकदा खाल्लं तर तुम्ही नेक्स्ट डे म्हणणार ना नाही खाणार. तुम्ही प्रवास करताना कुठे करणार, आठवड्यात 2दा तर होतोच. मग त्याच्यात कामत दिसलं तर तुम्ही ॲप्रिशिएट करतात. आता अनेक लोक ऑफिसमध्ये काम करतात, नरिमन पॉईंटमध्ये, चर्चगेटमध्ये किंवा स्पेशली जातात तर काय म्हणतात, अरे सम्राटची थाळी, अरे आपण स्टेटसचं हे. सेम थिंग ऑर्किडला. तुम्ही एक ऑर्किड पुण्याला राहिलात, मुंबईला गेलात तर तुम्ही मुंबई प्रिफर करणार. सो हे जे रिपीट कस्टमर आहे, कारण यू शुड फील होमली. कामतचं तुम्ही विचारलं तसं आपले कोणतंही प्रॉडक्ट आहे तिकडे वॉर्मथ आणि होमलीनेस एक फॅमिली फिलिंग आहे. आता आमचे ऑल हॉटेल्स आर नॉन स्मोकिंग. किती लोक कधी सोशल मीडिया आम्हाला वाईट बोलून जातात कारण आम्ही त्यांना स्मोकिंग अलाव करत नाही रूममध्ये. पण आम्ही ह्याच्याकरता नाही, कारण मी एक माणसाला खुश करायला नाही आहे. मी ह्यासाठी आहे की आपल्याकडे फॅमिली राहतात, पोरं राहतात. तो जो धूर आहे त्यांना चॉईस नाही आहे, ते पण दुसऱ्या रूममध्ये त्यांना चॉईस नाही. पण जो स्मोकर आहे तो स्मोकिंग सेक्शनला जाऊ शकतो. सो अशा लोक जे अप्रिशिएट करतात ते स्पेशली आपल्याकडे राहायला येतात. सो हा रिपीट कस्टमरचा एक फॅक्टर आहे. मला एक क्युरिओसिटी आहे सर, कामतांची सगळ्यात स्वस्त रूम कुठली, कामतांची सगळ्यात महाग रूम कुठली? सर्वात स्वस्त रूम कामताची माझ्या घरी आहे. तू ये केव्हा पाहिजे तेव्हा राहा. आणि माझी बायको उत्कृष्ट जेवण बनवते, पण ओनली वेन गेस्ट कम. म्हणजे तू आल्यावर मला पण मिळेल. नाहीतर ती तिच्या व्यवसायामध्ये बिझी असते. ती खूप छान शेफ आहे, खूप चांगलं काम करते. हो बरोबर. आणि सगळ्यात महाग सर्वात महाग माझ्या घरी आहे, कारण तू जेव्हा येणार तेव्हा मी तो वसूल काढीन, म्हणून तो सर्वात महाग पण तो माझ्या घरी. स्मार्ट बिझनेसमन ज्यांनी असला टॅकल केलाय ना हा प्रश्न, बट आय लाईक इट. मी पर्सनल इन्व्हिटेशन घेणार आहे सर 100%. आणि तुमच्यासोबत तुमचे सर्व मित्र जे इकडे आहेत. कस्टमरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी कायम विचार करावा लागतो सर, की त्यांच्या शू मध्ये जाऊन की यांना काय हवं आहे, यांच्या नीड्स काय आहेत, त्यांना काय आवडेल काय नाही आवडेल, याच्यामध्ये कुठले फॅक्टर्स बघितले जातात? पहिलं तर तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला प्रोडक्ट काय द्यायचं आहे आणि कोणाला द्यायचं आहे. कस्टमर येतो लास्टला. आधी व्हॉट इज युअर पॅशन, व्हॉट इज इट दॅट यू वॉन्ट टू प्रोव्हाइड अँड देन हाऊ आर यू गोइंग टू प्रोव्हाइड इट. दॅट इज युअर प्रोडक्ट. दॅट प्रोडक्ट, तो प्रोडक्ट जो आहे तो तुमच्या मग कस्टमरला कसं कळेल, कसं भावेल तर मग खूप नंतर, आधी त्याला कळेल कसं. सो जर तुम्ही एक वास्तू विकतायत, इवन आज एक बघा, एक एवढा कॉम्पिटेटिव्ह मोबाईल फोन इंडस्ट्री बघा,
मोबाईल फोन इंडस्ट्रीमध्ये सर्वांचे कॅमेरा तेच आहे, 30 मेगापिक्सल हे ते. तर काहीतरी पाहिजे ज्याच्यामुळे तुमचा मोबाईल प्रिफर्ड असेल. तर प्राईस तर नाही आहे, कारण प्राईस असला असता तर ॲपल विकलंच नसतं, सॅमसंगचे एवढे महाग फोन विकलेच नसते. सो काहीतरी आहे की तुमच्या प्रोडक्टमध्ये ज्याच्यामध्ये कस्टमर कनेक्ट करतो इमोशनली. कारण स्वस्त फोन त्याच स्पेक्सचे तुम्हाला स्वस्त फोन अर्ध्या किमतीचे पण मिळतात, पण का कोण नाही घेत? सो स्टेटस सिम्बल, डू यू वॉन्ट तुमचा प्रॉडक्ट स्टेटस सिम्बल असोसिएटेड आहे का? फंक्शनॅलिटी तर होणारच, पण त्या फंक्शनॅलिटीमध्ये असं काहीतरी USP आहे का? सो तुम्हाला ते बघायचं आहे की तुमच्या प्रॉडक्टची स्ट्रेंथ काय आणि त्या स्ट्रेंथला बिल्ड करणं. तुमच्या इंडस्ट्रीत सर लोकेशन बदलल्यानंतर काय काय पॅरामीटर बदलतात? म्हणजे हॉटेल गोव्याला काढायचं आहे, हॉटेल जगन्नाथपुरीला काढायचं आहे, हॉटेल पुण्यात काढायचं आहे. सो अशा वेळी काय काय फॅक्टर्स बदलतात? फॅक्टर्स बघायला लागतात. एक जसं तुम्हाला सांगितलं, किती लोक येतात, तिकडे आल्यानंतर त्यांना तिकडे आता कोण त्यांना काय सोय देतोय किंवा काय त्यांची फॅसिलिटी आहे. तुम्ही जेव्हा तयार तिकडे करणार तेव्हा तुमच्या फॅसिलिटीला तो डिमांड आहे का? तुम्ही गॅप, जसं मी म्हटलं ना, मॅप द मार्केट, चेक द, आधी मॅपिंग केलं, ते गॅप काय ते कळवणं आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला टॅप करणं. सो तसं जो आहे. आम्ही जेव्हा ओरिसाला गेलो, बघितलं 2005ला जेव्हा फर्स्ट टाईम मी गेलो पप्पांबरोबर, तर 2005मध्ये ओरिसा एक वेगळा एक राज्य होता. काहीतरी म्हणजे लोकांना पुरी माहीत होतं पण भुवनेश्वर माहीत नव्हतं. आणि ओडिसा काय कारण फक्त वाचलेलं असतं पुस्तकमध्ये. आता टाईम वेगळा झाला आहे. आता भुवनेश्वर इज वन ऑफ द थ्रायव्हिंग सिटीज. त्याचा लाभ आज आम्हाला मिळतो आहे कारण आम्ही ॲडव्हान्समध्ये तिकडे पोचलो तिकडे. तर हे जे आपण एक जाऊन आधी सर्वे केलं, बघितलं कॉर्पोरेट कोण येत आहेत, लोक काय येत आहेत, तिकडे काय सुंदरता आहे, का लोक येणार, कोणार्क सन टेम्पल, पुरी हे तर आहेच. त्याच्या व्यतिरिक्त एवढं निसर्गिक तिकडे काय काय भितरकनिकासारख्या क्रॉकोडाईल्स बघायला येतात लोक. तर हे सर्व एकत्र जोडून मग तो त्या इराबाय ऑर्किड आमचा तिकडे जो आहे खूप चांगला चालतो. तसंच कोणार्क सन टेम्पलला आपलं कोणार्कला लोटस रिसॉर्ट आहे आणि पुरीला आमचं महोदधी पॅलेस आणि आता ऑर्किड हॉटेल पण येत आहे. सो ते तसं हे कस्टमर्स हे सगळं खूप बारकाईने बघत असतो आणि विचार करत असतो या गोष्टींचा. तर आजपर्यंत तुम्हाला लक्षात राहिलेले कस्टमरचे कुठले फीडबॅक आहेत की ते आयुष्यभर लक्षात राहतील आणि सॅटिस्फॅक्शन मिळालं? ते फीडबॅक तर खूप आहे, पण मी हे म्हणेन की सर्वात उत्तम कस्टमर तो आहे जो तुम्हाला कंप्लेंट देतो. कारण जर तुम्ही पॉझिटिव्ह आहात तर तो कंप्लेंटला तुम्हाला असं बघायचं आहे की ही एक संधी आहे. दोन ह्याच्यात पहिली संधी ही आहे की तुम्ही तो सुधार करावा म्हणून तर तो कंप्लेंट करतोय. पण खरं अर्थात तो का कंप्लेंट करतोय? कारण तो परत यायची त्याची इच्छा आहे. सो वेन यू टेक दॅट ॲज अ प्लस अँड यू ॲक्ट ऑन इट, यू विन हिम ॲज अ लाईफ टाईम फॅन. फ्रॉम अ कस्टमर ही बिकम्स अ फॅन. सो टेक दॅट कंप्लेंट पॉझिटिव्हली. तो आपल्याला पंचामृतसारखा घेऊन यू हॅव टू टेक इट इन आणि मेक शुअर दॅट यू टेक ॲडव्हान्टेज ऑफ इट. नॉट दॅट अरे कंप्लेंट करतोय. कारण बरीच सर्वात बेकार कस्टमर तो असतो ज्याला आवडलं नाही आणि कंप्लेंट करत नाही, कारण तो जगात जाऊन कंप्लेंट करतो. सो आपल्याला जो माझ्याशी सांगतो की सर माझा हा हां ठीक आहे, त्याच्यात पण काही फ्रिव्हिलियस कंप्लेंट असतात, पण ते एकदम एवढा छोटा पर्सेंटेज असतो. मेजॉरिटी मी बघितलं की असे लोक जे माझ्याकडे कंप्लेंट करतात ते ह्याच्या करतात की मला परत यायचं आहे, तुम्ही काय करतायत बघायला की मी परत तुमच्याकडे येऊ, ह्या न बोलता ह्या विचारधारांनी तो कंप्लेंट करतोय. सो हा सर्वात चांगला कस्टमर असतो जो तुम्हाला सुधरेल आणि तुम्हाला पण पॉझिटिव्हली घ्यायचं की मला सुधारायचं आहे. तुमचा लहानपणापासून ठरलं होतं सर या व्यवसायात यायचं? लहानपणीपासून माझ्या आईवडिलांना बघून, माझ्या आजोबांना बघून मला तर हेच वाटलं. आणि माझे काका बिका सर्व, एस्पेशली तेव्हा जॉईंट फॅमिली असायचं, तर सर्वांचा श्रेय आहे की मला एका दिशेत आणायला. ह्याच्यामध्ये माझी आत्या, माझे काका, बरेच लोक आहेत. सो आधीपासून मला होतं की ह्याच्यात यावं. आणि शिक्षण तुमचं कुठे झालं? शिक्षण माझं मुंबईत कॅथेड्रल स्कूल म्हणून आहे तिकडे झालं 10वीपर्यंत. मग त्याच्यानंतर मी HR कॉलेज, ज्याला लोक हाऊस ऑफ रोमॅन्स म्हणायचे, पण माझा काय रोमॅन्स तिकडे नाही मिळाली, मला खूप नंतर मिळालं. पण HR कॉलेज माझ्या घरच्या जवळ कॉमर्ससाठी फेमस आहे. आणि त्याच्यानंतर मग माझं जे मेन करिअर लाईफ टर्निंग, तो मी खूप त्याला मान देतो, तो आहे माझा IHM म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट. ते IHM मुंबई, जे दादर केटरिंग कॉलेज प्रेमाने बोलतात त्याला, तिकडे माझं मेन 3 वर्ष आणि तिकडे मी BSc हॉस्पिटॅलिटी केलं. पण
IHM-मध्ये मला भरपूर लाईफमध्ये काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे आणि काय आवडेल नाही, तर ते मला IHM-नी खूप काय दिलं. आणि नंतर मग प्रॅक्टिकल एज्युकेशन जे असतं या इंडस्ट्रीतलं ते स्वतःच्याच हॉटेलमध्ये की मग कसं काही बाहेर जाऊन अजून काही एक्स्ट्रा ॲड ऑन करतो? स्टार्टिंगला एस्पेशली बऱ्याच लोकांकडे मी काम केलं आहे. मी ओबरॉय हॉटेलमध्ये काम केलेलं ट्रेनी म्हणून. तिकडे खूप शिकलो मी. ताजमध्ये नेहमी जायचो बऱ्याच आपल्या कॉलेजच्या तर्फे आणि बाकी. मग मी सम्राट रेस्टॉरंटमध्ये माझे काका आहेत ईश्वर, म्हणजे डायरेक्ट काका नाहीत पण काका समानच आहेत माझ्यासाठी, ईश्वर गुप्ता म्हणून. तर ते माझे वडिलांचे त्यांचे वडील आणि माझे आजोबा पार्टनर होते. माझे वडील आणि ते आज पार्टनर आहेत. तर पिढ्यानपिढी ती एक फॅमिलीच झाली आमची. तर ते काय वेगळं नाही. सो त्यांच्याबरोबर मी काम केलं. अनेक लोकांबरोबर काम केल्यामुळे वेगळ्या वेगळ्या क्षेत्राच्या वेगळ्या वेगळ्या त्याच्या सेगमेंट्सच्या मला खूप लाभ मिळाला. सो आणि त्याच्यानंतर आजही मी शिकतोय. आज मी CIIचा अध्यक्ष आहे, चेअरमन महाराष्ट्र. आणि इकडे पण असे मी लोकांना भेटतो ज्यांच्याकडनं खूप आहे शिकायला. मला थोडंसं मागे जायचं आहे. चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे विठ्ठल कामत सर, तुमचे वडील आहेत. कसं बघता वडिलांकडे आणि काय काय शिकलात वडिलांकडून तुम्ही? मी तसंच बघतो जसं एक मुलगा एक वडिलांकडे बघतो. कधी कधी आमचं सहमती असते, कधी कधी आमचं आर्ग्युमेंट असतो. पण महत्त्वाचं हे आहे की काही असलं तरी आपण एक दुसऱ्याच्या साथ असून मग त्या एका निर्णयावर अवलंबून असतो. कधी कधी ते माझं ऐकतात, कधी कधी मी त्यांचं ऐकतो. का? कारण त्यांचा पण त्यांचं एक मोठेपणा आहे की ते पण एक ओपन माइंडने की ठीक आहे विशाल काय म्हणतोय आजच्या काळात, भले त्यांचा अनुभव खूप असला तरी जग पण बदलतंय. सो ते एक पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट असतो की आपण कसं ओपन माइंडेड ठेवावं. सो ते मग हे करतात. कधी कधी मी काहीतरी म्हणतो पण जग किती पण पुढे गेलं तरी काहीतरी सिद्धांतांवर, काहीतरी ह्युमन नेचर, ह्युमन प्रिन्सिपल्सवर असतात. ओके, जो कधी चेंज होणार नाही. माणूसच राहणार, त्याची भावना, त्याचे काय विचार ते राहणार. फक्त काय टेक्नॉलॉजी चेंज होईल. सो त्यांचा एक लाभ मिळतो मला. तर तसं करून काय आहे की आपले डिसिजनमध्ये चान्स ऑफ फेलियर कमी होतात. तरी होऊ शकतो पण कमी होतात. सो त्यांचा जो ह्युमन लर्निंग आहे आणि जो म्हणजे अनुभवाचा लाभ मला मिळतो की एक आपण डिस्कस करताना एक साऊंडिंग बोर्ड, तो एक मोठा प्लस पॉईंट आहे माझ्यासाठी. तुमची आणि त्यांची एखादी अशी आठवण सांगा ना की जी तुमच्या कायम लक्षात राहील. तुम्हाला एक सिरीज एपिसोड करायला तुम्हाला चान्स मिळेल एवढे. कारण माझे वडील आहेत ना ते एकदम मिस्चिवियस आहेत, एकदम मिस्चिवियस. आणि अजूनही त्यांच्यामध्ये एक बाळ लपलेलं आहे आणि जे दिसतं जेव्हा ते सिंग करतात, डान्स करतात. आणि त्यांना अशा खूप काय एक्सपिरियन्सेस आहेत जे काही सांगू पण नाही शकत तुमच्या फोरमवर. कारण ही इज व्हेरी, पण तशा आठवणी तर खूप राहणार. पण त्यांच्यावर ट्रॅव्हल जेव्हा मी करतो तेव्हा पण कुठेही जाऊन काहीतरी वेगळं अनुभव घेणं, काहीतरी वेगळं खाणं, काहीतरी पिणं. आणि खानावळ रस्त्याच्या अक्षरशः खानावळपासनं 5 स्टारमध्ये कुठेही जर काहीतरी शिकाव्यासारखं आहे, जर काहीतरी कोणी असं कौतुक केलं की बघून या, तर आधी ते पोचतात. आणि तो एक त्यांचा म्हणजे मला पण खूप आवडतं. हे एक प्लस पॉईंट आहे. सो कधी कधी कुठे रस्त्यावरच आपण आता शिमला ऑर्किडला आम्ही जाता जाता एकदा ते उघडायच्या अगोदर कुठे सडनली आम्ही थांबलो, चहा प्यायलो, मॅगी पण खाल्लं. ते कमी खातात पण ते कसं आहे की त्या मोमेंटला एन्जॉय करणं हे त्यांच्याकडनं शिकावं की नाही चल भले 2 घास खाल्ले पण तो पण मी करून माझं मन भरलं. सो ही लहान लहान गोष्टींमुळे माणूस जो आनंदात राहतो, दॅट इज द बिगेस्ट थिंग. देन यू डोंट फॉल सिक, देन यू अट्रॅक्ट गुड पीपल अँड देन ऑब्व्हियसली यू हॅव अ गुड लाईफ. याच्यामध्ये मी पण एक ॲड ऑन करेन. माझ्या गावाकडे खूप फेमस पोहे मिळतात. तर विठ्ठल सर पुण्याहून नाशिकला ट्रॅव्हल करताना तिथे खूपदा थांबतात. तुम्ही कोकणातले सर मुळातले. एक गाणं फार फेमस आहे, कोकणातली माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. हेच रिझन आहे का कामात खूप साधे आणि सिंपल राहतात? रिझन आहे माझ्या आजोबांचे दोन्ही बाजूचे, माझ्या आईच्या आणि माझ्या वडिलांच्या दोघांच्या जे वडील होते आणि माझ्या आजी होते त्यांचे विचार एकदम, कारण ते आलेत खूप सिंपल बॅकग्राऊंडकडनं. त्यांची स्टोरी सांगतो. माझे आजोबा 10 वर्षाचे जेव्हा होते तेव्हा गावावरनं ते मुंबईला आले आणि इकडे कबशी धुत होते. तर अशा बॅकग्राऊंडवरनं त्यांच्या मनात हेच होतं की मी आलो आहे तर माझ्या कुटुंबाची लोकांचं, माझ्या गावाच्या लोकांचं उद्धार करावं. मग इकडे जसं जसं त्यांचं छोटं एक खानावळ होतं, ते खानावळ एक छोटं रेस्टॉरंट झालं. तेव्हा बरेच पोरं त्यांना जोडली, मराठी बाकी.
त्यांचे पण उद्धार केले. आज त्यांचे छोटे छोटे हॉटेल आहेत, त्यांचं सर्व आहे. तुम्ही विचारलंत ना की बाबा कशाला आमच्या वडिलांचं, माझे वडील कोणाच्या हॉटेलला गेले तर ते कधी ह्या दृष्टीने बघत नाही की हे कामत नाही आहे. ते ह्या दृष्टीने जातात की हे हॉटेलला आलो, मला ह्या हॉटेलवरला काहीतरी देऊन जायचं आहे. ते त्याला काहीतरी नॉलेज, काहीतरी सजेशन्स असं काहीतरी देणार ज्याच्यामुळे त्या माणसाचा अजूनही उद्धार होतो. आणि तो आनंद जो त्यांना येतो तो काही पैशांनी किंवा काही ह्याच्यानी येणार नाही. म्हणून त्यांचं अनेक ढाबे, आता भरपूर ढाबे आहेत रस्त्यावर. जसे जसे जातो दरवेळी आम्ही कामतमध्ये थांबतो असं नाही आहे, आम्ही अनेककडे थांबतो. तर बरेच असे काय काय कारणामुळे ते माझ्या वडिलांना आठवण ठेवतात, त्यांचा फोटो लावतात. अनेक आहेत, म्हणजे नावं घेत कमी पडणार. सो दिस ॲटिट्यूड हे माझ्या आजोबांकडनं जे माझ्या वडिलांना आलं आहे, हेच मी बघतो की कसं पुढे घेऊन जावं. सो वी आर सिम्पल बिकॉज ऑफ द संस्कृती ऑफ आवर ग्रँडपेरेंट्स विच वी टेक फॉरवर्ड. कधी असं झालंय की एखादं हॉटेल सुरू केलंय, मोठं हॉटेल आहे, मोठी इन्व्हेस्टमेंट आहे, पण चाललंच नाही? हो, भरपूर असतात असे. सर, सक्सेस इज नॉट गॅरंटीड. तुम्ही कोणी असलं तरी तुम्ही चुकू शकतात, सर्कमस्टान्सेस चुकू शकतात. तुम्ही उत्तम प्रॉडक्ट केलं, सर्व बघितलं, सर्व स्टडी केलं, पण काहीतरी ग्लोबल इव्हेंट झालं किंवा लोकल इव्हेंट झालं किंवा कधी कधी नाहीच चालला. सो हे काही होऊ शकतो. कुठला अनुभव आहे असा? असे अनेक रेस्टॉरंट आहेत आमचे. आम्ही आता जसं आम्ही अमेरिकेमध्ये आम्ही खूप चांगलं आणि वी वर डुईंग व्हेरी वेल. 2001 मध्ये एक उदाहरण देतो. 2001 मध्ये मी अमेरिकेत काम करायचो. आमचे तिकडे रेस्टॉरंट्स होते आणि खूप चांगले चालायचे. मी तिकडे 1 वर्ष होतो, सांभाळत होतो ते. पण ते नाही चालले कारण तेव्हा सप्टेंबर 11 घडलं. सप्टेंबर 11 घडल्यामुळे अमेरिकेची इकॉनॉमी पण डाऊन झाली. इमिग्रेशनवर खूप पेनल्टीज आणि काय म्हणतात ते क्लॅम्पडाऊन झालं. तर स्टाफ घेऊन जायचा त्रास. 2001 मध्ये तिकडे आज अमेरिकेसारखं नाही आहे तिकडे. तेव्हा दर गोष्टी इंडियावरनं जे यायचं ते एकदम निम्मे यायचे. व्हेरी डिफिकल्ट, बट वी वर स्टील डुईंग वेल. वी वर डुईंग, बट इव्हेंच्युअली वी कुड नॉट मॅनेज. तर बंद व्हायला लागली. 3 सक्सेसफुल रेस्टॉरंट असूनही आम्हाला बंद करायला लागलं. तर कधी कधी हे होतो. सप्टेंबर 11 कोणाच्या हातात नव्हतं. सो ते होतात. तुमच्या या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मराठी कामगारांचा आकडा किती सर आहेत? आणि जी ओरड असते बाहेर की मराठी कामगार काम करत नाही, हे एक चुकीचा विचार आहे. मी हा प्रश्न यासाठी विचारला होता कारण या स्टुडिओच्या आजूबाजूलाच तुम्ही जेवढे हॉटेल्स बघाल ना, राईट फ्रॉम दी ओनर टू वेटर, खूप कमी मराठी टक्का दिसतो. मराठी लोकच दिसत नाहीत. प्रॉमिनंटली बिहारचे, ओरिसाचे, पश्चिम बंगालचे. हे बरोबर नाही म्हणणं की मराठी माणसं दिसत नाही. तुम्हाला मराठी माणूस वेटरच का पाहिजे? आज जर पुण्यासारख्या शहरामध्ये त्यांनी प्रगती करून तो जर IT पार्कमध्ये आणि आता कपशी नाही धुवत तर काय वाईट त्याच्यात? त्यांनी कपशी धुवावं. आज बिचारा तो ओडिया माणूस इकडे का आला आहे? तो इकडे आला कारण त्याला जर तिकडे झारखंडी किंवा ओडिया किंवा जो आहे त्याला त्याच्या ह्याच्यात नाही मिळालं तर तो इकडे येऊन कपशी देतोय ना, रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये ना. पण जर ओव्हरऑल जर आपल्या समाजाची प्रगती होत नाही, मराठी समाजाची किंवा महाराष्ट्र, आणि मराठीपेक्षा मी म्हणेन महाराष्ट्रीयन तो आहे जो महाराष्ट्रामध्ये जन्म आलेला, तो मग मराठी असो, गुजराती असो, कोणी असो, आपलं ओव्हरऑल राज्यांच्या पोरांचं आणि समाजाचा उद्धार कसा व्हावा. सो असं काही नाही की हे लोक काम करतात. वाय शुड, इनफॅक्ट इज गुड ना, थिंक दिस वे. लाईक आय सेड की नाही, मराठी मॅन इज नॉट डुईंग कपबशी. तो गेलाय जरा पुढे. कोणालाही ठेवू नका, फक्त एक टाईपच्या माणसाला ठेवायचं, जो माणूस तुमच्या विजनमध्ये तुमचा साथ देईल, मग तो कोणी असो. असं काही नाही की मराठी माणूसच तुम्हाला तुमच्या विजनमध्ये सपोर्ट करणार. लोक म्हणतात आपको स्टाफ बहुत अच्छा मिळता है ना. आम्हाला स्टाफ काय चांगलं नाही मिळत. आपल्याकडे जुडल्यानंतर त्या वातावरणामध्ये जो पण येतो तो पण तसाच होऊन जातो आणि म्हणून आपले सर्व स्टाफ चांगले असतात. आता आमच्या सर्वात इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त ज्याच्यावर थोडंसं अत्याचार नाही म्हणणार, पण ज्याच्यावर जास्त प्रेशर असतो तो असतो इंडस्ट्रियल ट्रेनिंग. कारण तो येतो कॉलेजमधनं, तर त्याला भरपूर काही कामं देतात, छोटे मोठे इकडनं तिकडे उचलायला, लिटरली लाईक अ मिक्स ऑफ द लोएस्ट रँक वर्क. अशा माणसाला की अशी मुलगी मुलगा जो आज कॉलेजमधनं येतो आहे त्याच्या पण साठी आम्ही एवढं विचार करतो की त्यांनी परत त्याच्या कॉलेजला जाऊन सांगतो की नाही, ऑर्किडमध्ये मी गेलो, माझा बेस्ट ट्रेनिंग होता. कारण दुसऱ्या हॉटेलमध्ये सांगतात अरे ते पण 5 स्टार आहेत, अरे हमको ऐसा किया, मैं सिर्फ कांदा ही काटा पूरा, मैं यही किया. आणि आमच्याकडे आम्ही त्यांना इन्व्हॉल्व करतो. सो वी हॅव टू सी दॅट हाऊ यू क्रिएट अ एन्व्हायरमेंट वेअर द लोएस्ट ऑफ लोएस्ट हू हॅव कम इन युअर वर्कफोर्स ॲज अ टेम्पररी टू विमेन असो. आमच्याकडे ऑटिस्टिक चिल्ड्रन आहेत, कर्णबधीर आहेत जे काम करतात. सर्वांसाठी सेम समान, सेम रूल, सेम थिंग. जर
कर्णबधीर बिचारा असला तरी त्यांनी पण टायमावर यावं. का? कारण शिस्ती सर्वांसाठी सेम. दुसरं, त्याला ट्रीटमेंट पण सेम, की बाबा आज सर्वांना आमच्या आता जसं मिठाई बॉक्स आहे, आमच्या कंपनीला सर्वांना सेम मिठाई बॉक्स जातो. तो किचन स्टुडिओमध्ये असो, तो फ्रंट ऑफिसमध्ये असो, तो GM असो, तो कोणी असो, सेम. स्टाफचा विषय चालू आहे आपला. चांगला स्टाफ किती मॅटर करतो व्यवसाय करत असतात? चांगल्या स्टाफमध्ये एक गोष्टी जे लोक खूप मिस करतात, कारण हा एक कॉस्ट आहे ज्याचा काही रिटर्न नाही आहे असं लोकांना वाटतं, तो आहे ट्रेनिंग. मी एक उदाहरण देतो ट्रेनिंगचा. मी खूप पर्टिक्युलर आहे. एक ट्रेनिंग जे आमच्या कंपनीमध्ये कंपल्सरी हार्ड अँड फास्ट आणि रेग्युलरली होतो. रेग्युलरली म्हणजे दर महिन्याला वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटची लोक फायर ट्रेनिंगचं उदाहरण देतो. जेव्हा हे प्रसंग घडलेलं फायरचं आपल्या मुंबईमध्ये कमला मिल्सचं, तेव्हा कोणी गेले नाही टी व्हीवर. तेव्हा मला बोलवलं आणि मी काय घाबरत नाही, कारण मी जे आहे ते स्पष्ट मनाने बोलतो. कोणाला आवडेल न आवडेल, कारण मला माझ्या मनाबरोबर मला राहायचं आहे. ते संत ज्ञानेश्वरनी म्हटलं ना, आपलं आपलं आपल्याशी. तसंच आहे की बाबा तुला जर जमतं तर मग तू निवांत झोपणार तर ठीक आहे, पण दुसऱ्यासाठी मी काय हे खोटं नाही बोलणार. तर इकडे फायरच्या ह्याच्यासाठी मी गेलेलो आणि तेव्हा मी हेच म्हटलं की भारतामध्ये लाखो हॉटेल आहेत, पण त्याच्यामध्ये पण 10,000 अशा ब्रँडेड ताज, ओबरॉय, ऑर्किड आहेत जिकडे कधी असं घडत नाही. इनफॅक्ट जेव्हा हे सप्टेंबर 11 घडलं, आपलं कसाबचं पूर्ण हे झालं, तेव्हा अशी एक एक स्टोरी आहेत जिकडे ताज ओबरॉयच्या लोकांनी काय स्वतःचा जीव गेला तरी किती लोकांना वाचवलंय. सो असे म्हणजे माझे काटे उभे आहेत, बिकॉज आय न्यू सम ऑफ देम पर्सनली. तर कमिंग बॅक टू स्टोरी, ट्रेनिंग हा खूप महत्त्वाचा, फायर हा खूप महत्त्वाचा ट्रेनिंग. आणि मी पण फायर ट्रेनिंग केलेलं आहे. एकदा जाधवगडमध्येच तुम्हाला सांगतो, मी उभा होतो आणि जाधवगडला एक मावशी जी आहेत ते भाकऱ्या बनवतात तिकडे आणि खूप सुंदर बनवतात. ते येतात, बनवतात, ज्वारी, बाजरी, गुळासकट आणि ठेचा पण ते बनवतात. तर मला ते दुपारी ते कॉन्फरन्स चालू होतं आणि त्या मावशी बाहेर बनवत होती भाकरी. आणि काय चूक केली तिने, की तिने तो लावला गॅस आणि मग तिने तो पेपर खाली सोडला, जे अलाउड नाही आहे. पण ती हेच असतं की कसं कधी कधी आपल्या एक छोट्या लापरवाहीने तिचा जो साडी आहे तो पेटला आणि पूर्ण तिचं साडी जो आहे तो पाटणं जळायला लागला. ती ओरडत होती, कर्कश ओरडत होती, कारण खूपच तेव्हा म्हणजे एकदम भयानक तो सिच्युएशन होता. तेव्हा मी सर्वात जवळ होतो तिच्या आणि बाकी लोक पळत होते, कोण इकडे तिकडे. तेव्हा तिला मी म्हटलं, अरे तिला झोपव. सो जेव्हा कोण तिच्या जवळ जात होता आणि ती इकडे तिकडे पळत होती, मी तिला पकडलं आणि जोराने तिला जमिनीवर फेकलं. तर ती पडली. तर जेव्हा ती पडली तिला एकदम असं शॉक झाला, एकदम एक थांबली आणि तिला मग पकडून तिला मग आम्ही रोल केला. कारण जेव्हा आग लागते स्वतःला, द बिगेस्ट मिस्टेक पीपल डू इज दे स्टार्ट रनिंग. यू आर सपोज टू रोल ऑन द ग्राउंड, प्रेफरेबली विथ मड. पण इकडे आपल्या जाधवगडला ते लादीवर जेव्हा ती पडली तेव्हा तिला रोल केल्यावर मग जाऊन तोपर्यंत हे आणलेले आपले टेबल क्लॉथ आणि मग ते कसून तिला विझवून मग तिला मग हॉस्पिटलला गेली. बिचारी खूप जळलं तिला. पण एक तिचं पण पूर्ण पाठच्या साईडला जळलं. पण एक छोट्या तिच्या मिस्टेकमुळे जो पेपर तो वाऱ्याने मग जो हे झालं जो आहे, सो पण आज पण ती आहे आमच्यासोबत. हा स्टोरी मी का सांगितला, की कधी माझ्यासाठी पण तो फायर ट्रेनिंग कसं, की आज ती मला खूप मानते पण मी काही विशेष नाही केलं, मी माझं कर्तव्य केलं. पण तिला तसं वाटत नाही. ती म्हणते नाही, ती जेव्हा पण येते तेव्हा मी गेलो की ती येते भेटायला. पण मी असं तेच केलं जे आय एक्सपेक्ट एव्हरीवन टू डू, ट्रेनिंग. आणि हे ट्रेनिंग जसं फायरचं सांगितलं, आम्ही भरपूर गोष्टींबद्दल करतो. ट्रेनिंग सर्व्हिसमध्ये पण, फायरमध्ये पण, इव्हॅक्युएशन ड्रिल करतो. आणि हे एक फरक आहे आमच्या स्टाफमध्ये आणि बाकीमध्ये. कुठला पण व्यवसाय करणारे जे तरुण आहेत त्यांना एक व्यावसायिक म्हणून तुम्ही काय टिप्स किंवा मेसेज द्याल क्रिस्पमध्ये सांगावं तर तुमचं आधी पॅशन पाहिजे. इफ यू हॅव द पॅशन, डोंट फॉलो युअर पॅशन ब्लाइंडली. स्टडी युअर पॅशन, गो इन टू डेप्थ, वर्क विथ समवन, टेक फर्स्ट प्रायर एक्सपिरियन्स अँड देन गो बिहाइंड युअर पॅशन फुल स्टीम. विशाल कामतांचा ड्रीम प्रोजेक्ट काय? माझा ड्रीम प्रोजेक्ट अजूनपर्यंत काय माझ्या मनात नाही आहे. कारण मी दरवर्षी एक ड्रीम बघतो की ह्या वर्षी काय करायचंय आणि तो ड्रीम साकार करतो. एक फायनॅलिटी ड्रीम. इफ यू आर रिअली समवन हू वॉन्ट्स टू ग्रो इन लाईफ, you have to constantly dream and constantly change your dream because you have to achieve that dream regularly. क्या बात है. या नोटवर आपण एंड करूया आपल्या पॉडकास्टला. सर खूप मजा आली. विठ्ठल कामत यांच्याबद्दल आम्हाला जेवढा आदर आहे, जेवढं प्रेम आहे
त्यांच्या सुपुत्राबद्दल आज तेवढंच आम्हाला बघायला मिळालं. खूप खूप थँक्यू, तुम्ही आलात आणि खूप मनापासून गप्पा मारल्यात. थँक्यू. पुन्हा आम्हाला तुम्हाला बोलवायला आवडेल. अरे, इट विल बी माय प्लेजर. मंडळी, हे होते विशाल कामत सर, की जे हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेलिंगच्या माध्यमातून प्रत्येकाला सर्व करत आहेत. त्यांचे कस्टमर तर खूप हॅपी आहेतच, पण त्यांचा आजचा टॉक बघूनही तुम्हाला खूप काही इन्साइट्स मिळाले असतील, खूप काही शिकायला मिळालं असेल, जसं मला मिळालं आहे. तुम्ही वैचारिक किडाला सबस्क्राईब करा आणि हा टॉक आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. भेटूया वैचारिक किडाच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. थँक्यू. टाटा, बाय बाय.